गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असला. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. म्हणजे एक दिवस आड होतात ब्लॉग जरा, कारण का टाईम पण नाही भेटत ब्लॉग बनवायला आणि नक्की कशावर बनवतं ते पण समजत नाही. तर आजचं बघू डेली ब्लॉग काय होतं आहे ते तुम्ही कंटिन्यू बघा. हे सर्व फ्रेश वगैरे होऊन झालं आहे. त्यांना पण डबा वगैरे दिला आहे. त्यांना डबाला राईसच दिला आहे, भाकरीने बनवलं आहे आज. आणि टुट्टू शेटची पण आंघोळ झाले. तर बघा इकडं बघा कसा बसला आहे. त्याला औषधं वगैरे दिलेत आणि सर्व काम वगैरे उरकलं आहे, फक्त झाडू मारायचं आहे. तर आता ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही काय होतं आहे. तर चला बाय बाय. टुट्टू शेट, ए टुट्टू शेट, ए माझ्या टुट्टू शेट. आंघोळ झाली आमच्या बाबूची आणि औषधं पिली. आता मस्तपैकी झोपणार, आईला मस्त काम करून देणार. बाय बाय. आई आता जस्ट टुटूला पण दूध दिलं आहे आणि मस्तपैकी झोपला आहे. आता पटापट कामं उरकत आहे आणि मी माझा अवतार थोडासा इग्नोर करा फेस, कारण का मी असेच असतं आहे. माझे सर्व कामं वगैरे झाल्यावर मग मी थोडं केस वगैरे विंचवीन आणि मग तुम्हाला भेटते. तर चला, मधला आणि हॉलमधलं किचनमधलं सगळं झाडू मारून घेते आणि मग भेटते. साईडला घेतली लादी पुसायला, इकडे ठेवलं कचरा. तर इथला कचरा घेऊन जाते आणि लादी पुसून घेते सगळे. तांदूळ आणले ते पण भरायचे. आई गेले तर 13 ना. उद्या का तू? उद्या ये, उद्या का तू? काय शेकला पॅक करून ठेवलं जरा. त्याने मी नाही घेतला. आपला चहा पिऊ मला. त्याकडे पाहुणे बसले. ते बघ जांभळे बघ. ए उठ्या का तू? उठ्या. ए टुट्टू शेट, ए टुट्टू शेट. त्याला बांधून ठेवलंय ना, सगळं पॅक करून ठेवलंय. झोपा. चलो मी चहा पिऊन घेते. केस वगैरे विंचारली, टिकली वगैरे लावली आणि पावडरनं लावत नाही, मला नाही आवडत. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आज आई मेथीची भाजी बनवली लसणावर, ती आणि भात. बघू डाळ वगैरे बनवते तुम्ही आणि बघा कसं बघतो. तर आपलं झोपवलं आहे. आता मी मुगाची डाळ बनवते, कारण का जेवण नाही बनवला, फक्त राईस बनवलेला आणि आई भाजी आणून दिली. आता मी मुगाची डाळ बनवते. तर ब्लॉग तर थोडीशी भांडी ती घासून घेते. साईडला ठेवले डाळ ना. आता पटकन भांडी घासून घेते. बाबू झोपला तोपर्यंत. मलाच डाळ बनवलं, फक्त मुगाचीच डाळ टाकली ते तिखट नाही कुठं. कारण आई पण गेल्यात जरा बाहेर. मी एकटीच आहे त्याच्यामुळं, आणि मला बटाटा वगैरे काय खायचा नाही, त्याच्यामुळं मी फक्त मुगाची डाळ टाकले आणि मुगाची डाळ बनवली सिंपलवाली, थोडासा मसाला टाकला. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि मला असं पाणी प्यायचं मागतपासून पाणीच प्यायला भेटत नाही. त्यानं पिते गरम पाणी. आणलेत मासे. आता हे तरी बरे आहेत. ते आधीच आणले ते मेले, तुम्ही बघितलं असेल. आता मस्त हे झालेत. हे जरा मोठे झाले ना, मग बघा. आणि आई नाही तर कंटाळा आला आहे. आई असले जरा बरं वाटतं. एकटीच आहे, कारण ते पण गेलेत कामाला. बाबा आहेत त्या घरात आहे, त्याच्यामुळेच होतं. हा एवढा थोडासा ऊन पडला. बघा लावून घेते. मांजरी येतात ना, सगळा खराब करते. आता जस्ट मला आठवण आली का त्यांचे बुटं धुवायचेत, कारण का ते 2-3 दिवसापासून बोलतात माझे शूज बुटं धुवू. तर बघू आता पटापट बाबू झोपलाय तोपर्यंत बुटं धुते. रास कतारली आणि बाथरूममध्येच नेते, कारण का पटकन तरी पाणी आहे ना, त्याच्यामुळं एवढी खतरनाक की पटापट धुते. बाबू झोपले तोपर्यंत. कधी मला 2-3 दिवसाआधीच सांगितलं का बुटं धुवून ठेव.
पटापट धुतले एकदाशी. पटापट 3 जोड होते ते पटापट धुतला तर उन्हाने टाकते. उन्हावर टाकलं ना. हा एवढा कचरा आहे. पाय भाजलं माझं. धुतलं कारण की बाबू उठल ना त्याच्यामुळे. पाय भाजलो. पाय पटकन पाण्याने भिजवले. ऊन तर काय आहे कडक पडलाय. चलो झाला माझं काम. आता जेवते आणि आराम करते थोडा वेळ कारण का रात्री 3 वाजेपर्यंत साफसफाई करत होतं रूममध्ये. पसारा पडलेला त्याच्यामुळे 12:30 वाजले. थोडी जेवायला तर जेवून घेते. बाबू उठलाय का बघते. बाबू झोपलाय तोपर्यंत पटापट जेवून घेते. जाशील ना इव्हिनिंग आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे ना. पटकन पाहुणे म्हणजे गावातलेच होत्या आईचं सगळ्या त्या त्या बाबूला बघायला. पटकन उठलो. फ्रेश पण नाही झालं. आता पटकन फ्रेश होते ना. बाबूने पटकन शी केली तर ती सर्व साफ केलं आहे. आता पटापट हात फ्रेश होते आणि मग त्याला दूध देते आणि आईसोबत त्याला स्पर्शांचे ते पटकन ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आता जस्ट मी फ्रेश झाले आणि घेतले मी चहा प्यायला. तर या तुम्ही पण चहा प्यायला. आणि बाबूला नेला आई तिकडे तर मी पण तिकडेच चालले. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आता चालू निकरे यांचा लय आवाज येते. काय चाललं आहे काय माहिती. जा आजोबांच्या पाठी. वाघ आला वाघ. याला पण ना तो राऊंड आहे काय गेला बघ. उग्र बाबा आहे उग्र बाबा. शी ग शी. हा तिकडं बघा तो. याला नेला तक्र. कामाला माणसं कमी आहेत ना. मारला पल्लाला. अरे 4 माणसं कमी पडली म्हणून यांना दोघांना आणली कामाला परत. ए वागा हे अक्षा बोलतोय. थांब दाखवते ना अक्षाला. सारा स्वतःहून काही बोलवलं. बाबू बाबू इकडे बा. बाबू इकडे बा. बाबू बाबू बस. हाय ए मामा. मामा लाख मार. मामा का मामा. मामा ए तेव्हा भुवाला द्यायची. मामा लाख मार. मला मामा ए मामा बोल. अरे पाठीमांग आहे तो लपाचे बी गेलता तो पडला तर ए इसका गाव पिकाट्या. ए मोकाट्या ए मोकाट्या ए मोकाट्या. बाबा या 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 या. ए आई
ये ए आई, ए आई चल. गावातून आलो, बाबूला ठेवला त्यांच्या जवळ, पटकन आलो गावात. कसं वाटलं 10 मिनिटं घेऊन? मस्त असं वाटते गारगर वाटले, कसं वाटलं एकदम? गारगर वाटले. मग राहिलाय ना असं. बाहों पे राहों का नाम